तुम्हाला माहिती आहे का, औरंगजेबाची कबर खुलताबादमध्ये का बांधली? किती रुपयांत झालं बांधकाम? भारताचा इतिहास मोठ्या संघर्षांनी भरलेला आहे. देशावर परकीय आक्रमणांनी अनेक वर्ष राज्य केली. त्यात मुघल साम्राज्य विशेषतः महत्त्वाचं ठरतं. मुघल बादशाह औरंगजेब यानं देशभर सत्ता प्रस्थापित केली. मात्र मराठ्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात त्याला कधीच यश मिळालं नाही. मराठ्यांनी त्याला 36 वर्ष रोखून धरलं. त्यामुळेच इतिहासात औरंगजेबाची नेहमीच चर्चा होत राहते. औरंगजेब बादशाहच्या कबरीवरून राज्यात राजकारण पेटलं आहे. नागपुरात याच कारणानं दंगल भडकली. औरंगजेब हा मुघल सम्राट होता. त्याच्या पश्चात असलेली कबर वादग्रस्त ठरली आहे. तिचं उदात्तीकरण होतंय का, असं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. आज या शतकानंतरही ती कबर वादाच्या भोवऱ्यात का सापडली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर हवी असतील तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद प्रस्तुत वेगळी गोष्ट. औरंगजेब हा फक्त महत्वाकांक्षीच नव्हता, तर तो निर्दयी आणि कट्टरही होता. सत्ता मिळविण्यासाठी त्यानं स्वतःच्याच कुटुंबियांचा बळी घेतला. हिंदू मंदिरांवर आक्रमण केलं. लाखो निष्पाप नागरिकांची हत्या केली. त्याच्याच आदेशावरून छत्रपती संभाजी महाराज यांची अमानुष हत्या करण्यात आली. त्यामुळं मराठा समाजासह संपूर्ण हिंदू समाजात त्यांच्याविषयी प्रचंड राग आहे. औरंगजेबाशी संबंधित काहीही असो, ते कायम वादग्रस्त राहिले आहे. औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. ही केवळ नामांतरणाची बाब नव्हती, तर ते मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाला दिलेलं स्थान होतं. बॉलिवूडमध्ये छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाविषयीचा जनतेतील रोष आणखी वाढला. इतिहास पुन्हा एकदा जनतेसमोर आला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण झाली. मुघल सम्राट औरंगजेब यांचं निधन 3 मार्च 1707 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे झालं. त्यांची कबर खुलताबाद येथे त्यांचे आध्यात्मिक गुरु शेख जैनुद्दीन त्यांच्या दर्ग्याजवळ आहे. त्यानं स्वतःच्या आध्यात्मिक गुरुच्या दर्ग्याजवळ साधी कबर बांधावी अशी इच्छा व्यक्त केली होती. म्हणून पण त्यांचं पार्थिव खुलताबाद येथे नेण्यात आलं. परंतु आज ही कबर महाराष्ट्रात वादाचा विषय बनली आहे. औरंगजेब हे नाव आज भारतीयांमध्ये आदरानं घेतलं जात नाही. त्याच्या कबरीबद्दल कुणाला आस्था असण्याचं कारण सुद्धा नाही. पण औरंगजेबाची कबर कशी आहे याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. इतिहासकारांच्या मते औरंगजेबानं आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कबर खुलताबाद इथं गुरु सय्यद जैनुद्दीन शिराजी यांच्या कबरीच्या शेजारी बांधली जावी. त्यामुळेच औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझम शहा यानं खुलताबाद इथं त्याची कबर बांधली. त्यावेळी या कबरीच्या बांधकामाचा खर्च 14 रुपये 12 आणे आला होता असं सांगितलं जातं. कबरीसाठी औरंगजेबानं स्वतःच्या स्वकमाईतून खरेदी केली आणि कबर बांधणीच्या खर्चाचं नियोजन सुद्धा स्वकमाईमधूनच करून ठेवलं होतं असंही सांगितलं जातं. काही लोक कबर हटवण्याच्या बाजूने, तर काही त्याच्या इतिहासाची आठवण म्हणून तिला तसंच ठेवण्याच्या बाजूने. या कबरीच्या संदर्भात 2 विचारधारा आहेत. काहींना वाटतं की इतिहासाच्या काळ्या पानांचं स्मारक कशासाठी जपायचं, तर काहींच्या मते हे इतिहास आहे आणि तो शिकवण्यासाठी तसंच राहावं. मात्र सरकारनं अजून यावर ठोस भूमिका घेतलेली नाही. औरंगजेब कितीही क्रूर असला तरी तो मराठ्यांना हरवू शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वारसा आजही मराठी जनतेच्या हृदयात आहे. इतिहास विसरण्यासाठी नसतो, तर त्यातून शिकण्यासाठी असतो. म्हणूनच मराठी मुलखात आजही जय भवानी जय शिवाजीचा नारा गुंजत असतो. नमस्कार, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह.